Excitement mounts in Goa as thousands gather their eyes fixed on Salabli Dam, a symbol of pride for the state. Anticipation builds as onlookers eagerly await the moment when the dam is expected to overflow. A spectacle eagerly captured in Goa's exclusive footage. खरंच छान वाटते. सर्वात प्रथम मला ॲप्रिशिएट करावं वाटते गव्हर्नमेंटचं किंवा ह्या लोकांचं स्टाफचं. जी स्वच्छता आहे ती अतिशय छान अशी आहे. छोटासा कागदसुद्धा मला दिसत नाही आणि हेच गोव्याचं वैशिष्ट्य आहे. आता इकडे दुहेरी संगम आहे, एक सालावली डॅम आहे आणि खालती जो आहे तो बॉटॅनिकल गार्डन आहे. फिरून आलात का तुम्ही तिकडे? नाही, अजून जायचं आहे तिथे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिथे जायला आणि अलॉंग विथ माय किड्स से हाय वन्स अगेन. गोव्याचा सफर कसा काय वाटला? गोव्याचा खरंच छान वाटला. लोक अतिशय कोऑपरेटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटेल म्हणजे महाराष्ट्रामधून आल्यापासून इथे लोक हॉर्न वाजवत आहेत. एखादी दुसरी गाडी मी पाहिली ते बी टुरिस्ट असतील, पण इथे लोक हॉर्न वाजवून ती अतिशय चांगली गोष्ट आहे जे युरोपमध्ये पाहायला मिळते, राईट, किंवा बाकीच्या कंट्रीमध्ये. अतिशय छान असं वातावरण आहे. खूप पाऊस होता सिटीमध्ये आणि आउटसाईड. काल आम्ही कुठे जाऊन आलो? चोरला घाट विल्डरनेस रिसॉर्टमध्ये जाऊन आलो, नॅचरल रिसॉर्ट आणि नेचर रिसॉर्ट. आणि अतिशय छान असा एक्सपिरियन्स आला आम्हाला. आणि आम्हाला थोडेसे प्राणी पण पाहायला मिळाले, स्नेक्स. आणि त्याच्यानंतर ऑन द वे येताना खूप सारा पाऊस असा भेटला आम्हाला आणि खूप छान एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत छान एक्सपिरियन्स आहे. नमस्कार. आम्ही सांग्यार आसा. गोंयची आन बान शान आणि सांग्या वयलें भूषण आणि दुहेरी संगमाचो हांगा सालावलीचो डॅम आणि बॉटॅनिकल गार्डन हे पर्यटकां खातीर एक आकर्शण ठरलेलें आसा. आणि हे पर्यटन स्थळ एकाच खातीर जाला की हांगा संपूर्ण गोंयांक भितर मोठ्यांतले मोठो डॅम जो आसा तो सांगेचो सालावली डॅम आसा. आणि हे सालावली डॅम पळोवपा खातीर मोठ्या प्रमाणात देश विदेशी पर्यटक जे आसा ते हांगा मोठ्या प्रमाणात येता. आणि ज्या टायमार ओवरफ्लो जाता तेन्ना एक प्रत्येकाक आतुरता लागली आसता की हांगा जो डॅम आसा तो ओवरफ्लो जाता ते शहारे जे वयर मारता त्या पळोवपा खातीर हांगा मोठे मोठे लोक जे आसा फॅमिली आपल्या परिवार आसा कडेता आणि हांगा एन्जॉय करता. हे जे पळयता आमी सांग्यार अनेक पर्यटन स्थळां आसा जी आमी म्हणटा नयनरम्य अशें दृश्य आसा आणि एक नटलेली अशें आमची सौंदर्यकार जी आसा ती सांगेच्या एक हितूंक भितर एक आमकां भूषण आसा. आतां सांगेचे डॅम हे भरपाक येता तेन्ना लोकांची जी गर्दी आसा तेजी पयलीं सुद्दां आयज पर्यटक जे आसा पुण्यातल्यान येयल्ले आसा किंवा भायल्यान जे कर्नाटकांतल्यान येयल्ले आसा ते सुद्दां म्हणटा की गोंयाक जेन्ना आमी येता तेन्ना एक वेगळेंच आगळे वेगळें हांगा रूप मेळटा. कारण डॅमार येयले नंतर एक हांगा पेपर मेळना, कारण हांगा कांयच हळशीक ना किंवा सेक्युरिटी जे आसा जे सेक्युरिटी घातले आसा ते सुद्दां हांगा बरे पैकी ट्रीट जे आसा ते पर्यटकांक करता. आणि अशा जाग्यार येवपाक आमकां बरें दिसता अशेंय तेंचें म्हणणें आसा. दुसरी जी गजाल आसा हांगा डॅम केन्ना भरता. आतां आयची जी लेवल आसा ते आसा 34.75 आसा. आतां भरता ओवरफ्लोर केन्ना जाता तेवूय सांगता. ओवरफ्लोर 41.15 हे जाल्या नंतर ते ओवरफ्लो जाता आणि शहारे जे आसा ते वयर येता. आणि ते जेन्ना शहारे वयर येता तेन्ना एक आगळे वेगळे रूप ह्या डॅमार हांगा दिसून येता. म्हणटन एक आयज जर पळयत जाल्यार अजून 6 मिटर हे डॅम भरपाचे आसा. आमी इन गोवाच्या माध्यमांतल्यान तुमकां अपडेट दिता, कारण लोकांक उत्सुकता लागली आसा. ह्या वर्साक पावस जरी कमी जालो जाल्यार गेल्ले वर्साक हे डॅम आमी जुलयाच्या म्हयन्याक भरलेलें आणि ते 12 ते 15 ह्या डेटींग भितर भरलेले आसा. आणि ह्या वर्साक तीच स्थिती आसा. तेका लागून लोक मुद्दम वाट पळयता की हे डॅम भरले नंतर आमकां हांगा आनंद हे लुप्त घेवपाक मेळटलें. अशें हे सालावलीचें डॅम आसा. एक वैशिश्ट आसा हांगा ही नवो अपॉयंट केल्लो आसा पार्सेकर म्हणून. हांगा स्वप्नील आसा आणि तसोच इंटरनल जो स्टाफ आसा इरिगेशन डिपार्टमेंटाचो तो सुद्दां हांगा बरे पैकी काम करतना दिश्टी पडटा. हांगा एक सेक्युरिटी टायप हांगा जर डॅमार पळयत जाल्यार हांगा सेक्युरिटी टायट दवरले आसा. हांगा प्रत्येक जो आमचो पर्यटक येता तेंची हांगा सखोल चवकशी केल्ली वयता, तेंची ID घेतली वयता, तेंचे मोबायल नंबर घेतले वयता आणि तेजे नंतरच खंय तरी हांगा ह्या डॅमार येवपाक हांगा भोवमा मेळटा. म्हळ्यार असो हो आमचो सुंदरकायेन नटलेलो सांगे मतदारसंघ सुंदरकायेन भरलेलो आणि नैसर्गिक संपत्तीन हांगा एक मोठो खजाना असो हे बॉटॅनिकल गार्डन आणि हे सांग्यावले डॅम हे खंय तरी पर्यटकांक वारंवार आकर्षित करतना दिश्टी पडटा. इन गोवा खातीर उदय देयकर सांग. In a groundbreaking move, the Municipal Council of Murmagaon has embarked on a geographic information mapping initiative aimed at digitally mapping houses in Vasco da Gama. These pioneering efforts make MMC the first municipality in South Goa to undertake such comprehensive project.
Chairperson Girish Borkar highlighted the initiative's importance, emphasizing its potential to revolutionize urban planning and management. The GI mapping project aims to create detailed digital maps for residential properties, providing accurate geospatial data crucial for enhancing municipal functions like property tax management, infrastructure development, and emergency response planning. Borkar expressed enthusiasm about leading South Goa in technological development, foreseeing significant improvement in urban infrastructure and resource allocation efficiency. This initiative by MMC not only marks a milestone but also sets a precedent for other municipalities in the region to emulate. To be an extensive survey, and it is as per the guidelines of Ministry of Finance and MoHUA. So this will basically like make this municipal council self-dependent. So I will request all the property holders and all the councillors to cooperate so that we can help the municipal council to earn their own revenue. The situation of the revenue in the Morgan Municipal Council is very bad. तुम्ही पहिला चला ताका लागून आमी ऑलरेडी आमचे मॅन्युअल रिअसेसमेंट आमी स्टार्ट केल्ले पण कितें आसता की जे एजन्सी ऑर एक स्पेशलायज खंयची एजन्सी करता काम इट इज लायक अ फूल प्रूफ आसता म्हणजे एक्झॅक्ट डेटा आसता सो आमकां एज पर द गव्हर्मेंट डिसिशन आमकां हे एक्चुअली एक कोलब्रो एक एजन्सी आसा ही दॅट हॅज बीन अपॉयंटेड एंड ऑलरेडी दे हॅव स्टार्टेड इन द नॉर्थ गोवा सो साऊथ गोवा दे वॉन्ट टू स्टार्ट सो हांवें सगळ्यांत पयलीं रिक्वेस्ट केली तुळशी सोडा एंड डीएमए की इट शॅल स्टार्ट फ्रॉम द मोरमुगांव बिकॉज द फायनल सिच्युएशन इज व्हेरी बॅड अशें आतां ते सांगता आसतना because of the HPCL somehow at present we are able to clear up the dues but we have to think the long term अशें न्ही की फक्त आजचे आनी फाल्यां चिंतले we have to think long term and they'll be able to have a better control over the tax reforms management of the taxes. That is the main purpose and the whole exercise, including garbage captures. Also future we are planning to link it with my construction license model. Any encroachments future and all that can be also trapped at that very point. It would like to be like a single Single platform for window, everything, single portal for platform everything. for everything, because we're integrating this with the other departments, the land and survey records plus secretary department and all those things. Sir, when this project is done and the houses come in there, especially the unauthorized, there are some fears that people might think that payment made by the unauthorized houses will make them legal. Anything on that? No, in fact this does not change the legal status of that particular structure. लोकांची अपेक्षा आसता कावन्सिलर आपणाच्या वार्डान कितें करपाक जाय म्हणून पूण आमी एक्सक्यूज दिवंक शकना पूण इतलेंच हांव सांगूंक शकता आमकां लास्ट टायम आमी जेन्ना मिटींग घेतलेली आमच्या चीफ मिनिस्टरा कडेन तेन्ना तेणी प्रॉमीस केल्लेलें कित्याक तुमकां खंयसून ना खंयसून गव्हर्मेंटाचे फंड एक्स्ट्रा दिवन तुमचें डेव्हलपमेंट वर्क दवरपा ना कित्याक आमकां डेव्हलपमेंट वर्क करता जाल्यार आमकां फाटल्या इलेक्शनाक थोड्यांक इलेक्शनाक रावपाचें आसतात आनी इलेक्शनाक रावपा जाल्यार कित्याक तुजो कित्याक तुवें ते 5 वर्सां रावन कितें केलें पण आमी आमचे पयशे आमचे कडेन काय इतले पयशे आसता की आमी थंय घालून कितें करूंक शकता हो जो फंड आसता थंयसर आमी आमचे गटर जावं आमची गल्ली जावं कितें पेवर्स बीन घालून जाल्यार एक लोकांक बरें दिसता पण जेन्ना तूं कांयच करना जाल्यार एक तुवें क्वेश्चन मार्क आसता हो तूं फुडल्या एका येतलो काय ना येतलो पूण खंय तरी आमकां हेतूनय मातसो गव्हर्मेंटान मातसो हेल्प केलो आनी आमकां डेव्हलपमेंट वर्का खातीर आमचो फंड आमकां दिलो जाल्यार बरी गजाल जातली.